सत्याचा आवाज, खोट्याला चोप देणार. आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज. निर्भीड बातम्या, निडर पत्रकारिता. मुचंडी जिल्हा परिषद व पंचायत समिती गणात भाजपमध्ये बंडखोरी. योग्य संधी न मिळाल्याने वकील M.K. पुजारी यांचा अपक्ष लढण्याचा निर्णय. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुचंडी जिल्हा परिषद व पंचायत समिती गणात भारतीय जनता पार्टीत अंतर्गत मतभेद चिघळल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे. उमेदवारी प्रक्रियेत योग्य न्याय न मिळाल्याने माजी पंचायत समिती सदस्य तथा वकील M.K. पुजारी यांनी भाजप विरोधात बंडखोरीचा पवित्रा घेत अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याचा अंतिम निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून भाजपसाठी निष्ठेने काम करणारे, मजबूत जनसंपर्क असलेले आणि सामाजिक कार्यात सक्रिय असलेले वकील पुजारी यांचे नाव उमेदवारीसाठी प्रबळ मानले जात होते. मात्र अंतिम उमेदवार यादीत त्यांना डावलण्यात आल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. पक्षाच्या निर्णयामुळे स्थानिक कार्यकर्ते व नेतृत्वामध्ये समन्वयाचा अभाव उघडकीस आला असून भाजपच्या संघटनात्मक एकतेला तडा जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भाजपचे अधिकृत उमेदवार जाहीर. दरम्यान भाजपकडून मुचंडी जिल्हा परिषद गटासाठी राजाराम चमकेरी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मुचंडी पंचायत समिती गणासाठी सौ प्रियांका लेंगरे तर खोजनवाडी पंचायत समिती गणासाठी कुमारी डॉक्टर अंकिता कोळेकर यांना अधिकृत उमेदवारी देण्यात आली आहे. गोपनीय बैठकीत मोठा निर्णय. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार भाजपमध्ये योग्य न्याय न मिळाल्याने नाराज कार्यकर्त्यांची एक गोपनीय बैठक पार पडली. या बैठकीत सखोल चर्चा झाल्यानंतर भाजप विरोधात बंडखोरी करून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याचा अंतिम निर्णय घेण्यात आला. या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेस वकील M.K. पुजारी यांचे मार्गदर्शन लाभणार असल्याचेही समजते. राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता. या बंडखोरीमुळे मुचंडी गणातील राजकीय समीकरणे पूर्णतः बदलण्याची चिन्हे दिसत आहेत. काही भाजप कार्यकर्त्यांनी उघडपणे पुजारी यांच्या भूमिकेला पाठिंबा दर्शवला असून येत्या निवडणुकीत भाजपला याचा मोठा फटका बसण्याची शक्यता राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत. दरम्यान भाजपच्या स्थानिक नेतृत्वाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. मात्र ही नाराजी वेळीच दूर न झाल्यास मुचंडी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक भाजपसाठी अधिक आव्हानात्मक असल्याचे चित्र आहे. BJPमध्ये 10 वर्षे काम करून या कामाचं जिल्हा परिषदेच्या तिकीट वाटप संदर्भात माझं स्वतःवर अन्याय झालेला आहे. तसंच आमचे उमेदवार राजाराम चमकेरी हे जिल्हा परिषदेसाठी इच्छुक होते, तसंच पंचायत समितीसाठी इच्छुक होते आणि एक सुशिक्षित डॉक्टर अंकिता कोळेकर ही खोजनवाडी पंचायत समिती गणातून इच्छुक होती आणि मुचंडी पंचायत समिती गणातून सौ प्रियांका विकास लेंगरे ही इच्छुक असताना काहीच विचार न करता, समतोल न साधता फक्त मुचंडीच्या आसपासच जिल्हा परिषद उमेदवार, पंचायत समिती उमेदवार असं यांनी दिलेलं आहे आणि ह्यासाठी माझ्या नेतृत्वाखाली आम्ही उद्या बंडखोरी, भाजपमधून बंडखोरी करणार असं मी त्या तिन्ही उमेदवारांना घेऊन जाहीर करतो आणि आमचं योग्य विचार झालं तर आम्ही त्याच्याबद्दल विचार करणार आहे. अन्यथा बंडखोर म्हणून पुजारी वकिलांच्या नेतृत्वाखाली ही तिन्ही उमेदवार लढणार आहेत असं मी घोषित करतो. जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.